राया राया बटाटा डोसा खाणार? त्यासाठी लागणार आहे आपल्याला रवा, बटाटा आणि पोहे. हे सर्व पदार्थ आपण मिक्सरमध्ये बारीक करूया. त्यानंतर त्या मिश्रणात आपण थोडेसे जिरे घालूया. आपण त्यात बीट, टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची घालूया आणि त्याला व्यवस्थित मिक्स करूया. त्याचप्रमाणे त्यात आपण मीठ आणि थोडंसं मीठ घालू आणि ऑर्गॅनोज थोडेसे घालूया. ऑर्गॅनोज हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील घालायचे तर तुम्ही नका घालू. तवा गरम झाल्यावर आपण त्यावर थोडंसं बटर पसरूया. बटर लावल्यामुळे चव चांगली येते. त्याचप्रमाणे डोसा न चिटकावा म्हणून आपण कांद्याचं साल लावतो, जे की मी पण लावते. त्याने डोसा व्यवस्थित निघतो म्हणून ते लावतात. आणि आता आपण बॅटर टाकूया आणि हळूहळू डोसा तयार करूया. मी छोटा डोसा बनवणार आहे, कारण छोट्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टी खायला खूप आवडतात, म्हणून मी इथे छोटासा डोसा बनवते. जास्त मोठा बनवत नाही, तुम्ही मोठा बनवू शकता. त्यानंतर आपण त्याच्यावर झाकूया आणि 5 मिनिटांनी झाकण काढल्यानंतर बघा खूप व्यवस्थित हा डोसा तयार झालेला आहे. त्यावर थोडं आपण बटर लावूया व्यवस्थित. बटरमुळे क्रिस्पीपणा येतो आणि पलटी करूया. अशा प्रकारे आपला डोसा खूप छानपैकी तयार झालेला आहे. त्याचप्रमाणे आपण दुसरा डोसाही बनवूया. हा डोसा मी मुद्दामून थोडा मोठा बनवला आहे, कारण याचा मोठा डोसा पण होऊ शकतो, म्हणून मी मुद्दामून थोडा मोठा बनवलेला आहे. याला पण झाकून ठेवल्याच्या नंतर थोड्या वेळाने पाहू शकता खूप छान असा शिजलेला आहे. लहान मुलं व्हेजिटेबल्स खात नाहीत, म्हणून आपण अशा प्रकारे कुठल्याही पदार्थामध्ये त्यांना व्हेजिटेबल्स मिक्स करून देऊ शकतो, म्हणजे ते आवडीने खातात. तर अशा प्रकारे हाही डोसा झालेला आहे आणि अगदी सुंदर झालेला आहे. बघू शकता खूप सुंदर आणि खूप छान असा डोसा इथे तयार झालेला आहे. तर गाईज, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.